तर तुम्हाला परिचय करून देतो. मी अजित लोक आहे. ती बाहेर आले त्या डायरेक्ट सेंटरला आम्ही आहे. तर ही सेंटर कोणताही कार्यक्रम असला म्हणजे त्या कार्यक्रमाला अध्यक्ष असतो. आपले अध्यक्ष आणि सगळे आपले समाज बांधव ते सगळे जमलेले आहेत. आज हा 12 डिसेंबर हा दिवस आपल्यासाठी म्हणजे वर्षातला हा एकदम लाखमोळा आणि सणापेक्षा देखील कमी नाही हा दिवस आपल्यासाठी. तर मुंडे साहेबांचा परिचय सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या सगळ्याच्या आणि अर्ध्याच वयाचा आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला भरपूर नॉलेज आहे. त्यामुळे तरी सांगतो साहेबांचा जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी नाथरा गावात आई लिंबाबाई आणि पिता पांडुरंगराव मुंडे यांच्या पोटी साहेबांचा जन्म झाला. आणि मुंडे साहेबांची परिस्थिती अशी होती जन्मता की त्यांचे वडील स्वतः ते सांगायचे की माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नव्हते. आणि आज हा आपला व्यक्ती म्हणजे अंगावरती काटा उभा राहतो. तो दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय ग्रामविकास मंत्री पदाची शपथ घेतो ही आपल्यासाठी अभिमानाची खूप मोठी बाब होती. तो क्षण जर आठवला तर डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहत नाही. तो 26 मे 2014 तो दिवस होता. तर तिथून 3 जूनला दुर्दैवाने साहेबांचं अपघाती निधन झालं. त्याच्यावरती खूप चर्चा झाली. साहेब आमच्याच गावामध्ये काही अंतरावरती दर्शनाला येणार होते. की गावामध्ये केलेली व्यवस्था त्या सगळ्या गोष्टी अजून डोळ्यासमोर आल्या की अश्रू येतात त्या सगळं ऐकलं तरी पण. तर आज आपल्या साहेबांची 74वी जयंती आहे आणि पुढच्या 1 वर्षाने आपल्या साहेबांचा 75वी जयंती साजरी होणार होती. तर आता त्यात वाढदिवस साजरा होण्याऐवजी साहेबांची जयंती साजरी करावी लागली. हे आपल्या सगळ्यात मोठं आपल्या समाज बांधवासाठी दुर्दैव आहे. तर मुंडे साहेब हे फक्त वंजारी समाजाचे नेते नव्हते तर ते 18 पगड जातीचे नेते होते. सगळा समाज म्हणजे वंजारी समाजाच्याच देवालयात मुंडे साहेबांचा फोटो नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील ओबीसी एससी एसटी सगळ्या लोकांच्या देवालयात मुंडे साहेबांचा फोटो आहे. तर ते आपल्यासाठी देव आपल्यासाठी नसून सगळ्या महाराष्ट्रासाठी सगळ्या भारतासाठी देव. तर या ठिकाणी आपण सगळे जमलो. सगळे आपण समाज बांधव आहोत. ज्या प्रकारे मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की लुटणार नाही मी मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही आणि मोडेल पण वागणार नाही लक्षात ठेवा. आणि मुंडे साहेबांचे शब्द आणि हे शिकवून घेऊन आज आपण पुढे जातोय. आणि ज्या प्रकारे मुंडे साहेबांनी आपलं समाज संघटन केलेलं आहे आणि केलं होतं त्या प्रकारे समाज संघटन करणं ही आपली काळाची गरज आहे. असंच एकत्र या एकत्र येत राहू. आणि सगळ्यांनी मला संधी दिली त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. जय हिंद.